नांदेड़ के पिपलगांव में आयोजित 108 महायज्ञ समारोह और भव्य शिवपुराण कथा के लिए स्वास्थ्य विभाग पूरी तरीके से तैयार है। इस धार्मिक आयोजन में देश भर से संत महंतों के साथ करीब 1.5 से 2 लाख श्रद्धालुओं के शामिल होने की संभावना है। इसी के मद्देनजर स्वास्थ्य विभाग ने पिपलगांव का दौरा कर चिकित्सा सुविधाओं की समीक्षा की है। जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख और अन्य वरिष्ठ अधिकारियों की टीम ने आयोजन स्थल का निरीक्षण किया और ओपीडी समेत सभी जरूरी सेवाओं को सुनिश्चित करने की दिशा में काम शुरू कर दिया है। आरोग्य विभाग आमचा सज्जच आहे, तर आम्ही याच्यामध्ये 20 बेड हॉस्पिटल तयार करतोय, 10 मेल साठी आणि 10 फिमेल साठी। त्याच्यानंतर आपल्याकडे 24 तास ड्युटी असणार आहे, 8 ते 2, 2 ते 8 आणि 8 ते 8। आपले एमपीडब्ल्यू असतील, सीएचओ असतील, डॉक्टर असतील आणि त्या ठिकाणी आणि आपले एरएम पण असतील इमर्जन्सी कालाला। तर त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी ऍडमिट करून त्यांना आयव्ही लावायचे नियोजन करत आहोत आणि इमर्जन्सी O2 कॉन्सन्ट्रेशन लागलं तर O2 कॉन्सन्ट्रेशन मशीन पण आपण त्या ठिकाणी उपलब्ध करत आहोत। आणि त्या ठिकाणी आपल्याला स्विचरिंग मटेरियल म्हणजे जर समजा ऍक्सिडेंट झाला, इंजुरी काही झाली तर त्या ठिकाणी आपण स्विचरिंग पण घेणार आहोत। आणि जर समजा एआरव्ही म्हणजे एखाद्या वेळेस डॉग बाईट झाला, कुत्र वगैरे चावते, एआरव्हीचं इंजेक्शन पण उपलब्ध करणार आहोत। आणि एएसव्ही जर चुकून कुठे ते त्याला साप वगैरे चावला त्याची पण आपण उपलब्ध एएसव्ही वॅक्सिन ठेवणार आहोत। त्याच्यानंतर आपण याच्यात 3 108च्या गाड्या देतोय आणि 102ची गाडी देतोय। 108ची गाडी आपली रोडवर राहील ऍक्सिडेंट वगैरे काय झाला तर, आणि या ठिकाणी 2 108च्या गाड्या आणि 102ची गाडी ठेवत आहोत। आणि पाण्यासाठी आपण आता मी 1-2-3 विहिरी बघितल्या, विहिरीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी टीसीएल टाकलं जाईल आणि टीसीएल नंतर ओटी आल्यानंतरच आपण वॉटर सप्लाय करणार आहोत। आणि जे टँकर जे 25 टँकर देणार आहेत त्या टँकरमध्ये आपण टीसीएल टाकणार आहोत, ओटी बघणार आणि मग आपण लोकांना पाणी पिण्यासाठी सांगणार आहोत। आणि ह्याने जे अन्न कलेक्ट केलेलं आहे त्या ठिकाणी आपण एफडीएच्या ह्यांना आपण एक पत्र लिहिलेलं आहे की ते अन्न धान्य कसं आहे बघून आपण तो नंतर ते शिजवून लोकांना खाऊ घालण्यास सांगितले आहे। कोणती म्हणजे साथ येणार नाही किंवा कोणती आपली घटना घडणार नाही याबाबत आम्ही आरोग्य विभागाने आदरणीय आपल्या सीओ मॅडम असतील किंवा आदरणीय कलेक्टर सर असतील त्यांच्या मार्गदर्शनाला आपण 30 एमपीडब्ल्यूची ऑर्डर काढतोय आणि 10 आपले सीएचओ असतील आणि 5 आपले मेडिकल ऑफिसर असतील आणि 10-15 दिवस आपली सगळी आरोग्याची टीम या ठिकाणी सज्ज असणार आहे। कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेऊ त्याच्यामध्ये। हो, प्लास्टिक मुक्तीचं आपण त्याला कारण हॉटेल्स काही नसणारच आहे, त्यामुळे प्लास्टिक कप किंवा काही प्लेट्स वापरल्या हे नाहीये। आपण या संयोजकांना आपण त्याच्या सूचना देऊ की प्लास्टिक मुक्तीसाठी आपण कोणत्याही प्लास्टिकचा वापरू नये। याच्यामध्ये आपण उष्माघातासाठी आपण यांनी चांगला प्रश्न विचारला की जिथं आपली टीम बसेल त्या ठिकाणी आपण ओरेजचं पाणी तयार करूनच ठेवणार आहोत। म्हणजे समजा एखाद्या पेशंटला आपल्याला उष्माघात झाले किंवा त्याला चक्कर यायला लागली, गिडनेस आला तर आपण त्या ठिकाणी ओरेजचं पाणी देऊन त्याला आयव्ही आपण लावणारच आहोत। आयव्हीची पण आपण या ठिकाणी सोय केलेली आहे, ओआरएस पण सांगणार आहे आपण त्याच्यामध्ये। आणि आपण एक वॉर रूम तयार करू आपण त्याच्यामध्ये, एखादा एसी किंवा कूलर त्याचे पण आपण उपयोग करू की असं काही आपल्याला इमर्जन्सी वाटलं तर त्या ठिकाणी आपल्याला पेशंटला ऍडमिट करता येईल।